स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची मुख्य भूमिका असलेला उंबरठा हा सिनेमा 1982 साली प्रदर्शित झाला होता। उंबरठा हा सिनेमा मराठीतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे। स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांच्यासह आशालता वाबगावकर, रवी पटवर्धन, श्रीकांत मोघे, सतीश आळेकर, दया डोंगरे यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या। या दिग्गज कलाकारांमध्ये स्मिता पाटील यांच्या मुलीची भूमिका साकारणारी चिमुरडी भाव खाऊन गेली होती। ही भूमिका पौर्णिमा गणू या अभिनेत्रीने साकारली होती। हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज तब्बल 43 वर्ष झाले आहेत। एवढ्या वर्षानंतर पौर्णिमा सध्या काय करते, कशी दिसते असे प्रश्न अनेकांना पडतात। याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। पौर्णिमा गणू या मूळच्या पुण्याच्या आहेत। त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। लहानपणी त्यांनी अनेक एकांकिका आणि नाटकांच्या स्पर्धा गाजवल्या होत्या। हैदराबाद, दिल्ली, गोवा अशा अनेक ठिकाणी त्या नाटकांच्या दौऱ्यावर जात। याच काळात त्यांना उंबरठा या चित्रपटामध्ये स्मिता पाटील यांच्या लेकीची भूमिका साकारायची संधी मिळाली। त्यावेळी त्या फक्त 8 वर्षांच्या होत्या। उंबरठा या चित्रपटाची नायिका स्मिता पाटील या घरदार सोडून महिला आश्रमात जाऊन नोकरी करतात। मात्र त्यामुळे ते आपल्या लेकीपासून दुरावतात असे काहीसे कथानक या चित्रपटात दाखवण्यात आले होते। या सिनेमात आई दूर असलेल्या छोट्या मुलीची तगमग पौर्णिमा यांनी अत्यंत सुंदर रीतीने रेखाटली होती। या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं। त्यानंतर आपला अभ्यास सांभाळत त्यांनी अनेक प्रायोगिक नाटकात कामं केली। पुण्याच्या SP कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं। याच काळात त्यांची ओळख त्यांच्या शेजारी राहणाऱ्या राजा मनोहर यांच्याशी झाली। पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह केला। लग्नानंतर त्यांचे नाव पौर्णिमा मनोहर झाले। आता सर्वजण त्यांना पौर्णिमा मनोहर म्हणूनच ओळखतात। विवाहानंतर त्या काही काळ अभिनयापासून दूर होत्या। या काळात त्यांना एक मुलगा झाला। मुलगा मोठा झाल्यावर त्या पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळाल्या। तुझं माझं जमेना, तुंबाडचे खोत, पिंजरा, एका काळेचे मणी, ती फुलराणी या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय। पुढे ते चिंटू, राजवाडे अँड सन्स, सुराज्य यांसारख्या अनेक चित्रपटात देखील झळकल्या होत्या। तसेच पेटपुराण, पांडू अशा वेबसिरीजमध्येही त्यांनी काम केलंय। पौर्णिमा यांच्या मुलाचं नाव ऋषी मनोहर आहे। ऋषी देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे। लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही क्षेत्रात तो कार्यरत आहे। त्याचं लग्न तन्मयी पेंडसे हिच्याशी झाले असून तन्मयी ही प्रसिद्ध डेंटिस्ट आहे। सध्या पौर्णिमा वाडा चेरेबंदी या गाजलेल्या नाटकात काम करत आहेत। गेली 10 वर्ष हे नाटक प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे। अशा प्रकारे उंबरठा या चित्रपटात बालकलाकार साकारणाऱ्या पौर्णिमा आता मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री झाल्या आहेत।